वेलकम टू माय यूट्यूब चॅनल गाईज. तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण डॉट अँड कीच्या सनस्क्रीनबद्दल रिव्ह्यू करणार आहोत. तर या दोन डॉट अँड कीच्या सनस्क्रीन आहेत. पहिली सनस्क्रीन डॉट अँड कीची विटॅमिन C+E सुपर ब्राईट सनस्क्रीन आहे, जी वॉटर लाईट बेस्ड सनस्क्रीन आहे. वॉटर लाईट फ्लुइड टेक्स्चर आहे या सनस्क्रीनचं. ही SPF 50 PA+++ सनस्क्रीन आहे. ही सनस्क्रीन सगळ्या ऑल स्किन टाईपला सूट करते. सूट्स फॉर ऑल स्किन टाइप्स विच हॅज DV फिनिश अँड डलनेस अँड डार्क स्पॉट्स ऑल्सो. सो या सनस्क्रीनमध्ये काय काय आहे मी तुम्हाला सगळं सांगते. या सनस्क्रीनमध्ये काय काय इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपण बघूयात. पहिले तर मी तुम्हाला सांगू इच्छिते, या दोन्ही सनस्क्रीन मी स्वतः घेतलेल्या आहेत. हा कोणताही स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे किंवा PR पण मला या दोन सनस्क्रीन नाही भेटलेल्या. या दोन सनस्क्रीनबरोबर हे दोन मॉइश्चरायझर, डॉट अँड की इंटेन्स मॉइश्चरायझर अँड वॉटर कूलिंग क्लीन फेस वॉश, हे दोन फ्रीबीजमध्ये फेस वॉश अँड मॉइश्चरायझर मला भेटलेले आहेत. ही डॉट अँड कीची विटॅमिन C+ विटॅमिन E सुपर ब्राईट सनस्क्रीन आहे. वॉटर लाईक टेक्स्चर आहे याचं. आणि ही सनस्क्रीन फॉर ऑल स्किन टाईप्स येते. DV फिनिश आहे आणि हे फाईट्स विथ डलनेस अँड डार्क स्पॉट. जर तुम्हाला डार्क स्पॉट वगैरे असतील तर त्याच्यासाठी ही बेस्ट आहे सनस्क्रीन. ही पण 80 ग्राम येते. त्यानंतर ही वॉटर लाईट आहे आणि थिन असंच टेक्स्चर येतं वॉटरसारखं. याच्यात 0 व्हाईट कास्ट देतं. स्टिकी नाही आहे आणि ग्रीसी पण नाही आहे. एकदम DV फिनिश देतो. मध्ये विटॅमिन C आहे आणि फॉस्फोलिपिड्स जे मॉइश्चराईज करतात चेहऱ्याला, आणि ग्लिसरीन पण आहे. ग्लिसरीनसुद्धा आहे याच्यात इन्ग्रेडियंट्स. ही पण फ्रेग्रेन्स फ्री सनस्क्रीन येते. बघू शकता, मी प्रेस पण नाही केलं आहे. इतकं वॉटरी टेक्स्चर आहे याचं. क्विकली ॲब्झॉर्ब होते स्किनमध्ये. या दुसऱ्या सनस्क्रीनबद्दल बघूयात आपण, विच इज वॉटरमेलन कूलिंग सनस्क्रीन अँड हॅज ॲक्वा जेल्स टेक्स्चर इन इट. फॉर दिस सनस्क्रीन सूट्स फॉर ऑइली स्किन अँड कॉम्बिनेशन स्किन अँड नॉन ऑइली फिनिश देते हे तुमच्या चेहऱ्याला, विच हॅज UV प्रोटेक्शन. यातही आपण काय काय इन्ग्रेडियंट आहेत ते बघूया. तर ही डॉट अँड कीची वॉटरमेलन कूलिंग सनस्क्रीन ॲक्वा जेल सनस्क्रीन आहे. SPF 50 PA+++. दिस कम्स विथ द hyaluronic acid and it is for oily skin and combination skin also, and non-oily finish, UV rays and blue light protection it also gives. It comes with the 80 gram. चेहऱ्यावर लावल्यानंतर लगेच ही कूलिंग असा इफेक्ट भेटतो तुम्हाला चेहऱ्यावरती, आणि इन्स्टंटली चेहऱ्याला हायड्रेट करते आणि कूल असं वाटतं चेहऱ्यावर लावल्यानंतर, आणि सनबर्न वगैरे याच्यापासून प्रोटेक्ट करेल. आणि क्विकली ॲब्झॉर्ब होते चेहऱ्यामध्ये, आणि चेहऱ्यावर लावल्यावरती एकदम लाईटवेट फील होतं, आणि व्हाईट कास्ट वगैरे आणि ऑइली आणि स्टिकी वगैरे फील होत नाही याच्यामुळे. नो व्हाईट कास्ट देतं. नो पिलिंग एव्हर. डज नॉट स्टिंग आईज अँड नॉट कॉमोडोजेनिक ऑलवेज. ते आपण इन्ग्रेडियंट बघूयात काय काय टाकलेले आहेत. याच्यामध्ये काही मॉइश्चरायझर पण आहेत
ग्लिसरीन वगैरे जे मॉइश्चराईज करतं चेहऱ्याला लगेच. आणि काही ॲक्वा जेल आहेत जे ॲक्वा लाईक जेल लाईक स्ट्रक्चर देतात या सनस्क्रीनला. आणि वॉटरमेलन फ्रूट एक्स्ट्रॅक्ट पण आहे. या सनस्क्रीनमध्ये कुठलाही फ्रेग्रन्स वगैरे नाही आहे, फ्रेग्रन्स फ्री सनस्क्रीन आहे. कुठलाही वाईट कास्ट वाटत नाही आहे आणि ऑइली वाटत नाही आहे. सो या दोन्ही सनस्क्रीन आता एक आपण अप्लाय करून बघूया की कशा आहेत. वॉटरमेलन कूलिंग सनस्क्रीन अप्लाय करेन आणि या साईडला मी विटॅमिन C+E सनस्क्रीन लावेन. इतक्या अमाऊंटमध्ये सनस्क्रीन खूप आहे चेहऱ्यासाठी, सो ही आपण अप्लाय करूया. तुम्ही बघू शकता की थोडंही वाईट कास्ट नाही आहे आणि क्विकली ॲब्झॉर्ब होते. देअर इज नो वाईट कास्ट, नो ऑइलीनेस इज देअर. वाव. अँड इतकं थंड वाटतं आहे ना चेहऱ्याला, इतका कूलिंग इफेक्ट भेटला आहे ना या सनस्क्रीनमुळे. या साईडला आपण विटॅमिन C+E सनस्क्रीन अप्लाय करूया. सनस्क्रीन अप्लाय केल्यावरच तुम्ही बघू शकता इट हॅज वॉटरी टेक्स्चर इन इट. सो अप्लाय केलं बघू शकता तुम्ही. सो तुम्ही बघू शकता इट गिव्स डिवी फिनिश टू युअर स्किन अँड नो व्हाईट कास्ट इज देअर ऑन माय फेस. इट नॅचरली ॲब्सॉर्ब इन स्किन व्हेरी क्विकली. की चेहऱ्यावर ब्राईटनेस पण नॅचरली दिसत आहे. आय लाईक बोथ ऑफ द सनस्क्रीन बट आय लाईक वॉटरमेलन कूलिंग सनस्क्रीन. लाईक दिस सनस्क्रीन इट गिव्स कूलिंग इफेक्ट to your face, so I like this most. So both of this sunscreen you can try, you can buy it and try. You must try these two sunscreen. दोन्ही सनस्क्रीन मी ट्राय केल्यात. मला या दोन्ही सनस्क्रीन खूप आवडल्या. ही जी विटॅमिन सीची सनस्क्रीन आहे त्याने अशी ब्राईटनेस येते चेहऱ्याला, बिलकुल पण स्टिकी ऑइली चिपचिप नाही वाटत चेहऱ्याला, एकदम छान वाटतं चेहऱ्याला आणि थोडीशी ब्राईटनेस पण येते. ही सनस्क्रीन ट्राय करायला काहीच हरकत नाही. एकदम लाईट वेट आहे आणि लाईटचं फ्लुइडी स्ट्रक्चर आहे, त्यामुळे ही ब्लेंड करायला पण खूप इझी. ज्यांना वॉटरी सनस्क्रीन आवडतात तुम्ही ही ट्राय करायला बिलकुल हरकत नाही. खूप छान सनस्क्रीन आहे, तुम्ही ट्राय करू शकता. त्यानंतर ही दुसरी सनस्क्रीन कूलिंग बेस वॉटरमेलन सनस्क्रीन. तर ही माझी आवडती सनस्क्रीन आहे. ही लावल्यावर तुम्हाला एकदम चेहऱ्यावर थंड असं वाटेल. ऑइली स्किनसाठी पण आहे आणि कॉम्बिनेशन स्किनसाठी पण आहे, त्यामुळे ही ट्राय करायला तुम्ही काही हरकत नाही. आणि याच्यामध्ये ना वॉटरमेलन फ्रूट एक्स्ट्रॅक्ट आहे, त्यामुळे वॉटरमेलन जे हायड्रेट करतं चेहऱ्याला त्यातील फ्रूट एक्स्ट्रॅक्ट ते खूप छान असं चेहऱ्याला एकदम कूलिंग इफेक्ट देतात आणि हायड्रेट ठेवतात. त्यामुळे ही सनस्क्रीन तुम्ही नक्की ट्राय करा एकदा. दिस सनस्क्रीन गिव्स UV प्रोटेक्शन अँड ब्लू लाईट प्रोटेक्शन ऑल्सो. This sunscreen comes with the hyaluronic acid, brighten the skin and giving the cooling effect to the skin, and glycerin also which moisturize our skin and hydrate your skin. So माझ्या मते तुम्ही या दोन्ही सनस्क्रीन ट्राय करू शकता. दोन्ही सनस्क्रीन खूप छान आहेत. माझ्या मते तुम्ही कोणतीही सनस्क्रीन ट्राय करा, तुमच्या स्किनला जी पण सूट होईल. तुमची ऑइली स्किन असेल तर तुम्ही तुमच्यासाठी ही बेस्ट सनस्क्रीन आहे. आणि तुम्हाला जर त्याच्या सनस्क्रीनमध्ये विटॅमिन C+ विटॅमिन E पाहिजे असेल तर तुमच्यासाठी ही बेस्ट सनस्क्रीन आहे.
So try this. Suggest me the topic for the next video. I will surely make video on such topic. Please suggest any topic you want. Thank you for watching and please subscribe for more such content. Thank you.